शिकला असेल आणि शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटतं बदलत गेली पाहिजे. मध्ये मी एक यांचा सोनम वांगचुक त्यांचा कार्यक्रम पाहिला. काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो, शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं, हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिला, आतमध्ये टाकून किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे. पण अशी माणसं आपल्या देशात आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की ते कुठे लेह लडाखमध्ये राहतात, त्यांचा जन्म तिकडे झाला, गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईनी मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या, याचा उपयोग मला आत्ता होतोय. आणि कसा फरक पडतो, आपण जे काय म्हणतो ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, अमुक तमुक तमुक, तर आमच्याकडे ए फॉर फॅनच नाहीये, तर दाखवणार काय, फॅनच नाहीये. तर ही जी काय पद्धत आहे ना, ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभागवार ही थोडीशी बदलली गेली पाहिजे. आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे, अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे. सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू ते उपकार, हे असं आत्ताचं राजकारण आहे. आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ, फुकट कॉम्प्युटर देणार, कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय.